राधे कृष्ण सगळ्यांना. पहाटेच्या वाजले आहेत 5. सगळ्यांना गुड मॉर्निंग. अजून आमची संडल बंडल झोपलेलीच आहे. मग काय, मग पडदेशी उठले, त्यांचा मोबाईल घेऊन चार्जिंगला लावला, त्यांना कामाला घेऊन जायला लागतं. मग कडी काढून बघते तर काय, अजून बाहेर पूर्णपणे अंधारच होता. अहो, आमच्याकडे अंधारात बाहेर जायला खूप भीती वाटते, कारण आमच्या तिकडे बिबट्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लय भीती वाटते. बघितलं इकडं तिकडं कोणीही अजून उठलेलं नव्हतं. पूर्णपणे लाईटा बी सगळ्यांच्या बंद होत्या बाहेरच्या. त्या दिसतात त्या लाईटा समोरच्या रस्त्याच्या किंवा पेट्रोल पंप आमच्या समोर आहे, त्यामुळे तिथलं लाईटीचा उजेड आपल्यापर्यंत दिसतो. आणि आपला छोटासा बल्ब लावला, बंब पेटवून घेतला, कारण सगळं बाकीचं काम आवरूसर बंबातलं पाणी तापते तोपर्यंत खराटा घेऊन सगळं झाडून घ्यायला चालू केलं. कारण आपल्या दारामध्ये आहे जांभळीचं झाड, त्याचा वाळलेला पाला सगळा खाली पडतो आणि नाही पाला काढला की लवकर तो हवेनं सगळा पूर्णपणे आपल्या रूममध्ये येतो. आणि बाहेरची हवा सकाळची एवढी फ्रेश असते ना, एवढं भारी वाटतं. म्हणजे आमच्या इथं सगळं पूर्णपणे सिटी पण नाही आणि गाव पण नाही, असं मध्यमच आहे. सिटी पण आहे आणि गाव पण आहे. मग काय, मग थोडा वेळ सगळा ह्याचा पाला जांभळीचा गोळा केला आणि आग लावून दिली त्याला, म्हणजे पेटवून टाकलं ते, कारण हवेनं सगळीकडे पसरतं म्हणून. अशा उभीला थंडगार हवा आणि अशी शेकोटी केली ना, पूर्णपणे असं शेकत बसा वाटतं. मग तो पण लुटून काढूच तर बघते तर काय, बंबाचा काटा आमचा 50 वर गेलाय. 50 वर काटा गेला की समजायचं पाणी सगळ्यांचं तापलं. अवघ्या 20 ते 25 मिनिटात पाणी तापतं. मग काय, थोड्या वेळानं बघते तर 5:30 वाजले, मध्ये 20 मिनिटात पाणी तापलं म्हणून समजा. मग काय, मी थोडा वेळ आवरून घेतलं तर सोमूची परीक्षा जवळ आली, मग त्याला अभ्यास कर म्हणलं तर हे पोरग बघा अंधारात पुस्तक घेऊन कसं बसले. काय या पोरांना करायचं, किती सांगितलं तर अभ्यास म्हटलं की त्यांना नकोच वाटतंय हो. काय बोलायचं सांगा तुम्ही, कसं अंधारात घेऊन बसलंय बघा. तोपर्यंत मी काय आंघोळी वगैरे करून फ्रेश झाले, आंघोळी केली, माझी फेरन लावली घेतली, फेरन लावली लावून घेतल्यानंतर थोडं कोमट पाणी केलं आणि मी अनुषापोटी पिऊन घेतलं. म्हणजे कोमट पाणी पिलेलं चांगलं असतं. कोमट पाणी पिलं तर चहाला मी ठेवलं. चहाला उकळी येते की नाही तोपर्यंत आमच्या आहोंची आंघोळी वगैरे झाली. त्यांनी त्यांचा कंपनीचा ड्रेस चढवला. मग त्यांचं ते आवरूस्तर करूस्तर त्यांना चहा वगैरे शोधून दिला. चहा संग सकाळी नाश्ता होण्याचं मी चपाती त्यांना गरम करून दिली. आहोनी काय मग मोबाईल बघतच मग चालू केला. आज तर मोबाईलचा ट्रेंडच आलाय, खाताना मोबाईल, बाहेर जाताना मोबाईल. नाश्ता वगैरे करून आमच्या आहो गेली कंपनीत. माझी देवपूजा, घरातली सगळी कामं आवरून घेतली. आता वाजलेत 8:30 आणि माझ्या आता शिलाईच्या कामाला मी सुरुवात करणार. अशी आहे माझी दिवसाची सुरुवात. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.